उन्नती हा, आवाज हे पाठवलंय पीडीएफ. आवाज त्याच्यामध्ये गेला. हा आन्सर्सच नाहीये. भाषांतर करता पण नाहीये. हो नाही पण आता दिलीप म्हणतात की अहम अशोका अस्मी. तेच ना, म्हणजे उलट अहम दिलीप अस्मीच्या उलट ऐवजी झालं. अहम अशोका हा अस्मी आलं. असं असं झालं ना, नाही का? हा हा. आणि उलट पाहिजे होतं ना. हा, विशेष म्हणजे ते माझ्या भावाचं नाव अशोक आहे, त्यामुळे दोन्ही पण घरातच नाव आले. अशोक हा क्व पण भवता क्व भवता निवासः हा दिलीप अहम मुंबईया म्हणजे अहम मुंबईला निवसामी. मोहमय्या. हा, तेव्हा म्हणतो हा मायानगरी, असं मोहमय्या. मायानगरी हा, मोहनगरी. हा हा, मोहनगरी. हम्म. अशोक मग क्व भवतां हम्म. जन्मभूमी दिलीप पूना पुण्यपतनम जन्मभूमिर्स्माकम अस्माकम जन्मभूमिरस्माकम भू भूमी जन्मभूमी ही ही अस्मा. अस्माकम असं र त्या हा त्या. संधी विग्रह. हा. अशोक हम्म. कीते वयम इदानीं दिलीप दशवर्षमितं मम वय. दशवर्ष हम्म. मितम इतके 10 वर्ष एवढे. हम्म. अशोक भवतः पितु नामधेयम किम. आता हे याच्यामध्ये काही अडलंय का कुणाला? ते एकच पहिलंच ते उलट आणलंय सुद्धा ना तिकडे. झालंय. अहम हा अशोकः अस्मि. दिलीप अशोक तेच झालं तर कळलं उलट नाही. झालंय का? हा. नाही ते काय? काहीतरी पण मिस्टेक आहे. ठीक आहे, एवढं काय पण जाऊ त्याच्यात नाही म्हणजे. एवढं नाही काही, काय. हा हा एवढंच काही नाही. ठीक आहे, आपल्याला नुसतं भाषांतर करायचं. ठीक आहे, ओके. हा हम्म. आपण ते हम्म. उलट करून देऊ. अहम दिलीप बरं, ठीक. अस्मी. हम्म. आणि ते दशवर्षाचे 2 वाक्य दिली. आणि हा हा. इदानीम म्हणजे इदानीमचा अर्थ पुन्हा एकदा सांग. आता आता तुमचं वय किती आहे? तुमचं आता वय हा, सध्या मग तिथे तेवढं पाहिजे. ते तुमचं एक वय शब्द पहा, आता तो शब्द, हो शब्द. आता काय आहे आता असं. तुमचे वय किती आहे असं. हा, असं पाहिजे आता तिथे. हा आता तो आता पाहिजे. आणि हा शब्द राहिलाय. हा. राहिलाय. दशवर्षमितम दिलं त्यांनी, किंवा मग अहम दशवर्ष वयस्कोमी, मी 10 वर्षाचा हा आहे. हो हम्म. भवतः पितुः तिथे नामधेय करेक्शन. किम. हा आपल्या वडिलांचे नाव काय? हा हा. भवतः हे म्हणजे भवतः आपले. हे आदरपूर्वक बोललं जातं. त्वमच्या हा ऐवजी आदरपूर्वक. भवतः, भवान. त्याच्यात आता भवान भवतः भवताम असं आलंय. तुमचे म्हणजे भवताम. म्हणजे हा त्या शब्दाचे सगळ्या विभक्ती आलेत हम्म. या धड्यात. हम्म. या धड्यात. हो, 3 तरी आला. भवान, भवताम हो आणि भवतः. हम्म. गुड. हा प्रॅक्टिस. हम्म. प्रॅक्टिस. हा पुढे. किम पुस्तकम पठती भवान. आपण कोणते पुस्तक वाचत आहात? ते अजून खूप पुढे आहे. हे तर अहम अजून राहिलं सम. वरती ते. वडिलाचं वीरेंद्र नाव राहिलं शर्मा ना. येते. वीरेंद्र शर्मा ओ इति बर मम बर बर. पितुर्नाम. हा. ओ बर अशोक बर बर. हा किम पठती भवान इदानीं. हा तुम्ही आता काय असं कुठे काय करा. शिकता, कोणत्या वर्गात आहात? अहम आता इदानीं. इथे हा. एक मिनिट दिलीप का हो हो. दादा. हा. पितुर्नामचं पितुः नाम असं असेल हो का पितुम हो, पितुः. नाम हो असेल? आणि हा पितुः असं पितुः नाम. नाम. पितुः ओके. नाम असं हा. ते एकत्र करून विसरलो. पितुर. हा, विसर्जन केलं, हा विग्रह केला. संधी विग्रह विग्रह झाला. केला तर हम्म. हम्म. पितुः नाम हम्म. आणि पितुर्नाम. आणि नामधेयम आपल्याला मागे गेला होता हा, बघा हा माझ्या. शब्द नामधेय. हम्म. हा किम वीरेंद्र शर्मा इति मम पितुः नाम. पितुर्नाम. हा. हा पितुर्नाम पितुः नाम. किम किं पठति पठती भवान् भवान. इदानीं. अहम आता इदानीं तुम्ही काय. संस्कृतं पठामि. किम पुस्तकं पठति. मराठी वाचन. मराठी वाचन. वाचायचं का? हा. म्हणजे आता तो मगाशी एकदा एके ठिकाणी आता लिहायचं राहिलंय ना, हा, राहिलं त्याला तिथे. हो, करेक्शन. हा होत्या हा, ते हा राहिलंय पण म्हणजे आता इथे बरोबर आलं करेक्शन हो, इथे आता. आला. हा. हो इथे आलं आता बरं. हो. हा आणि अहम इदानीम अशी अहम संधी इदानीं, विग्रह झाला. अहमचं ते वरचं राहून गेलं, ते अनुस्वार निघाला. राहिलाय. हा किमचा पण हा अनुस्वार राहिलाय तिथे वरती. नाही अनुस्वार राहिला नाहीये. अहम मध्ये मी मध्ये गेला हा, ना मी फक्त. मध्ये गेलं ते. हा, अहम वरती की वर आलं. हो संधी विग्रह. हो, विग्रहमध्ये. हो. अहम इदानीं संस्कृतं पठामि. किम हा पुस्तकं पठति भवान. तुम्ही कोणते पुस्तक वाचत तुम्ही आहात? कोणते पुस्तक हा अहम तर अजून संभाषण. कोणीतरी वाचा ना. थांबा शुभांगी जरा ताई वाचा.
वाचलाय का? शुभांगी जरा 4च वाक्य राहिले, संपू कुणाला द्या. तरी अहं वाचू देत ना. संभाषा नाम पुस्तकं पठामि. हम्म, मी हा हा संभाषा नावाचे पुस्तक वाचत आहे. हम्म. अशोकः कस्मिन् विद्यालये पठति भवान्? कोणत्या शाळेत आपण कोणत्या शाळेत शिकत आहात? भवान म्हणजे हो. आपण, कस्मिन् कोणत्या हा शाळेत शिकत आहात? हम्म. दिलीपः सुबोधिनी पाठशालायां पठामि अहम्. मी हम्म. सुबोधिनी शाळेत शिकतो. अशोकः अस्तु तर्हि मित्र इदानीं जायते विलंब विलंब. मिलिष्यामि पुनः. विलक्षण. विलंब. अस्तु तर्हीला त्यांनी ठीक आहे म्हटलंय का? हा, अस्तु असतो. तर्ही ठीक आहे. तर ठीक आहे सर. तरी इथे असो मित्र हा. किंवा तरी असो मित्रा, अरे हा. यावेळेस उशीर झाला पुन्हा भेटेन. हम्म. इदानीं जायते विलंब, यावेळेस उशीर झाला. हम्म. आता उशीर दिलीपः होतोय. साधू नमस्ते. एक मिनिट तिथे पिदानी संधी पिदानी तिथे संधी विग्रह कसा झाला? अहम अपि इदानीम. अपि दानी. हम्म. अपि इदानीम. इदानीम. हा, अपि हा. इदानीम. हा हा पण ते लक्षात अहम घ्या. अपि बरोबर वाटतं. दानी म्हणजे काय? इदानीम. इदानीम. नाही इदानीम इदानी ते इदानीम पी दीर्घ आहे ना. अहम इदानीम. अपि अपीचं इदानीम हा पी हा ह्रस्व बरोबर. आहे. आणि पी रस्वई कळलं आणि ते कळलं. ई झाल्यानंतर मोठा ई झाला, मोठा पी झाला. हा इदानीमचं अहम ई हा पण अपि ह्रस्व आहे. इदानीं गच्छामि गृहम्. अहम हम्म. अपि इदानीं गच्छामि गृहम्. हम्म. हा छान. ज्या- सोपे सोपे आहेत म्हणजे संधी साधूला विग्रह, छान. पण हो. आपल्याला ते आले पाहिजेत ना, नाही म्हणून मी बरोबर आहे त्याच्यावरती बरोबर आहे लक्ष घातलं त्याच्यावर. बरोबर. नाही, चांगलं हा लक्षात आणून दिलं म्हणजे. चांगलंच हम्म. लक्षात हम्म. आणून दिलंय. थँक्स हो त्याच्याबद्दल. हो. हम्म. नाही, खरी गोष्ट आहे. हो, कारण काय होतं नंतर हे पिदानी काय आलं असं वाटेल. हा, नंतर आठवत नाही मग हो केव्हा तरी. हो हो. बरोबर बरोबर. आणि बालकाऊ म्हणजे मुले असा मुले मुले. हो. म्हणजे दोन. मुले हो. असा आहे का अर्थ? मुले मुले. बालक दोन म्हणजे मुलांचं. दोन मुले ना. 2 मुले. ते बाल दोन दोन हा, मुले दोन म्हणून हा. बालक हा म्हणजे दिलीप आहे आणि मुले. अशोक नावाची दोन मुलं आहेत ना. हा हा. हा. येस. हो बरोबर. छान. द्विवचनात नमस्ते. मी द्विवचन. सुद्धा आता घरी जातो. जातोय. हम्म. हम्म. बालकऊ कुठे आलं? हे वरती पाठाचं नाव ते आहे ना, वर बालक. नाव आहे ना हा, पाठाचं बरोबर. बालकऊ. हा ते म्हणजे द्विवचन आहे बालक. बालक म्हणून एक बालकऊ, कारण हो नुसतं हो बालका हा असेल तर अनेक मुलं अनेक पण मुलं आलं असतात. असतं हा हा. ना. तसं नाहीये म्हणून विचारलं. हम्म. हो, correct. राम हा रामौ रामा हा त्यातलं हम्म. हम्म. रामौ. हम्म. हम्म. बालका हा बालकौ बालका Right. बरोबर. Correct. हो. हो ना. तर हा कारण ना धडा परीक्षेत काहीतरी हे असं एखादं छोटसच कुठलं तरी घालतात आणि आपण ते शोधत बसतो कुठे गेलं. मला विचारायचं होतंय की हा ही जी नावं आहेत ना, दिलीप, अशोक, तर ते वाचताना दिलीप किंवा अशोक असं वाचायचंय का? तसं नाही ऍक्च्युअल दिलंय ह्यांनी हा. इथे. तसं पाहिजे हो ना, तसं. actually असं नकोय ना. हा. ते खरं अशोक पाहिजे दिलीप होतं. असं पाहिजे. हो. सर्वांसारखी चिन्ह आहे ना, ते हो. ह्याचं आहे ना, काय म्हणते त्याला. हो ते ह्याचं आहे ते. हे काय हा म्हणतात, उभयान्वयी अव्ययसारखं ते मध्ये रेष मारलेली आहे. हा जोडणारी हा रेष आहे. हा हा हा. पण ते पाहिजे म्हणजे आता. अशोक असं, हम्म. हम्म. अशोक असं खरं म्हटलं म्हणजे तरी चालेल पाहिजे. ना. हम्म. ते आमच्या नावाचा चालेल. विसर्ग काढून घेतला त्यांनी. सोपा आहे हा धडा तसा. हो. मी काय म्हणजे म्हणते मला ते असं वाटतं. हा 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 बोला. मी म्हणते की आज ते ह्यांनी पाठवलं होतं ना, आपलं उन्नतीताईंनी पाठवलेलं ते पीपीटीचं पीडीएफ दिलं होतं. पण हम्म. त्याच्यामध्ये सर्व आन्सर्स काही दिले नाही, नुसतं नाही परत नाही टेस्ट ते लेसन्स वगैरे. ते अपडेट करायचं थोडंसं. एक 2-3 दिवसात होऊन जाईल. त्याच्यामध्ये काही अच्छा, गॅप्स असं आहे आहेत. का? हा, गॅप्स आहेत त्यात काही. काही हा सरांनी जे वर्गामध्ये शिकवलेलं आहे त्यातले काही माहिती अपडेट करायची आहे. प्लस काही करायचं हा राहिलं ते हा पण करायचं आहे. ते ओ ओके ओके हा त्यांनी पाठवलं ते. आता बघू 2-3 दिवसात करून घेऊ. ओके ओके ठीक आहे. म्हणजे दोघीचे पीडीएफ मिळतील ना, म्हणजे पाठ 4 आणि 5 दोन्ही परिचयचे दोन्ही भाग ना. हे तर करतो आता आता. पुढचं हे राहिलं पुस्तक पाहतो. एक पहिल्या ओके चला पुस्तकाचं आहे हिमालय ओके धडा हे आहे तर ना करतो, त्या मग ते हिमालयचं पाहतो नंतर. मग त्यात काय राहिलं की नाही. हा आणि मग पुढचा ठीक आहे. नाही, धडा पाचव्याचं वाटतं आहे सरांनी दिलेलं, चौथ्याच नाही अर्थासहित किंवा हा हो हा तसंच उत्तरांसहित. झालंय ते. ठीक आहे. ते मधले ऍड करून घेऊ मग त्याला काय.
पुढच्या वीक पर्यंत करून घेतो एक. ठीक आहे बरं. चालेल. ओके. आता हा पुढचा जो आपण पाठ पुढ- आहे हाही संपवायचा आपल्याला. घ्यायचा का? हा. घेऊन टाकू. दीर्घसूत्री सदीर्घसूत्री लभते न काय लिहिलेलं आहे? सौख्यम सौख्यम. सौख्यम. सौख्यम हे ऍक्च्युली काय म्हणतात त्याला, सुभाषित सारखे आहे. हो. दीर्घसूत्री हम्म. म्हणजे ज्याला वस्तू काय कुठली गोष्ट लांबवायची सवय असते. आज नको उद्या करू, पाहू नंतर बघू काय ते, असा आळशी जो असतो त्याला दीर्घसूत्री म्हणतात. हम्म. जो हम्म. दीर्घसूत्री असतो त्याला सुख मिळत नाही, अशी एक म्हण तिथे आहे सुभाष. तर त्याची काही उदाहरणं खाली आपल्याला लिहिलेली आहेत. आता ही 5 उदाहरणं हम्म. आपल्याकडे आहेत. आता प्रत्येकाने एक एक वाचू आणि संपवून टाकू. त्यात काय अडलेलं डिस्कस करू. हो चालेल. सुरुवात कुठून? लक्ष्मी मॅडम तुमच्या करायची का? ओके करते मी चालेल. हा येस. एक नंबर. समेषु मैत्री प्रणयं परेभ्यः धनं न मानं न कृपां न भद्रं ज्ञानं गुरुभ्यो न कलां न विद्यां सदीर्घसूत्री लभते न सौख्यम. मराठी वाचू का? हो. बरोबरच्या वयस्क म्हणजे एकी उंमर वाले ना. एकाच वयाचे. समेषु सेम नाही. ओके. एकाच वयाचे. सेम एकच वयाचे ना. हा. हा. बरोबर ज्यांची मैत्री नाही, दुसऱ्याबद्दल समूह का ज्याला समूह? प्रेम नाही. प्रणयम परेभ्य. परेभ्य म्हणजे दुसरे. दुसऱ्याबद्दल प्रणयम म्हणजे प्रेम, दुसऱ्याबद्दल प्रेम नाही. प्रेम धन- नाही, हा. ज्याच्याकडे धन मान कृपा कल्याण नाही, हम्म. कला ज्याला गुरुकडून ज्ञान मिळाले नाही, हम्म. ज्यांच्याकडे कला नाही विद्या नाही, अशा दीर्घसूत्रीस तामसी आळशी माणसास सुख सौख्य प्राप्त होत नाही, कधीही प्राप्त होत नाही. हम्म. म्हणजे ओके. आळशी माणसाला काहीच करायला नको वाटतं, तो कोणाशी मैत्री करत नाही, कोणाबद्दल प्रेमही हा. नसतं त्याला, आपण आपल्यामध्ये राहतो. त्याला मग आळसामुळे काहीच मिळत नाही. धन नाही, मान नाही, कल्याण नाही, ज्ञान नाही, कला नाही, विद्या नाही, आणि मग तो हम्म. सुखी पण होत नाही. मग आळसामध्ये राहतो आपल्या. समेषु ह्याच्यात संधी आहे का काही? सप्तमी आहे आता. सम म्हणजे सारखा, सारख्यामध्ये, हा. सारख्यामध्ये मैत्री, याच्यावर अर्थ किंवा समवयस्क असं. समवयस्क. हम्म. सप्तमी एक वचन आहे ते. हम्म. हम्म. प्रणयम Next. म्हणजे प्रेम, प्रेम. परेभ्या म्हणजे दुसऱ्यासाठी, भ्याहा म्हणजे ही चतुर्थी आली आहे. चतुर्थी. हम्म. हा. आणि सप्तमी धनम अनेकवचन न येईल ना? मान. हा? समेषु सप्तमी बहुवचन येईल ना? बहुवचन ना. हो. शू आला, पोटफोड्या शला शू शिव असा आला. म्हणजे बहुवचन. हा, ते हा सप्तमी आहे. बहुवचन. हो. बहुवचन आहे. हम्म. बहुवचन चालेल. साधारण आता आपल्याला ते ह्याच्यावरनं कळतं ना, भ्या आलं बरोबर. म्हणजे हा. काय. हो. हा. भ्यो आता गुरुभ्यो म्हणजे गुरुसाठी, म्हणजे आणि सवर्ण. धनम मानम आणि कृपा हे सर्व नपुसकलिंग ना. हम्म. हो. धनम धनम मानम मानम कृपा. ज्ञान. हो ना. भद्रम म्हणजे कल्याण. ओके. आणि आता गुरुभ्यो म्हणजे गुरुकडून पंचमी. हा कडून हम्म. पंचमी येते का? गुरुभ्यो गुरु नमो. उकारांत. गुरु गुरुभ्यो. गुरु हा गुरुचं आहे ना विभक्ती. हो ना. गुरुभ्यो. गुरुभ्यो. चतुर्थी आहे. चतुर्थी म्हणजे मग गुरुकडून नाही येणार मध्ये. गुरुभ्यो. गुरु शब्द. गुरु शब्द आला. गुरुणाम गुरुभ्याम गुरुभी गुरु हो गुरुभ्या. पंचमीच येईल. गुरुभ्या नाहीये. गुरुभ्यो नाही. गुरुभ्यो नमः म्हणतो आपण, तसं मग चतुर्थी येईल. हा गुरुभ्यो नमः म्हणजे गुरुला. नाही, ते भ्यो म्हणजे गुरुभ्या आहे बर का. अच्छा. गुरुभ्या आहे आणि तो विसर्गाचं हे झालाय भ्यो, जसं राम होतो तसं. त्यामुळे गुरुभ्या. मग गुरुभ्या हे चतुर्थी आणि पंचमीचं बहुवचन आहे. ओके. कळलं का? ओके. तिथे विसर्ग आलेला आहे तो. विसर्गाच्या ऐवजी भ्यो झाला ते असं. हा भ्यो झालाय तो. हा हा. म्हणजे गुरुभ्या. विसर्ग लोप झालाय तिकडे. ओके. हा लोप झालाय आणि
हे झालं गुरुभ्यः म्हणजे बरोबर. गुरूंसाठी. चतुर्थीला आपण म्हणतो ना साठी. गुरु किंवा पंचमी गुरूंकडून, गुरूंपासून ज्ञान गुरुकडूनच आहे, पंचमीच होते. तिथे. आणि अनेक गुरु म्हणजे कुठलेही हम्म. अनेक वचन येते गुरुभ्यः. न इथे कलाम न विद्याम. गुरूंकडूनच म्हटलं त्याने खाली. हो, गुरूंकडून अनेक गुरु आलं म्हणजे लक्षात आले आहेत ना बहुतेक हम्म. सगळे. आपल्याला आज सर नाही आहेत का? हा ते म्हणे नाही. 2 छोटे छोटे आहेत आणि सोपे आहेत, तसे अवघड काही नाही आहेत. म्हणून म्हणलं ते तुम्ही आणि घेऊन उद्याच टाका. काहीतरी त्यांनी उद्या गीता घेणार आहे. उद्या आपला लिहिलं हा क्लास नाही उद्या. नाहीये का? हा बरं बरं. आता काय होतंय बरेचसा हा अभ्यास आपल्यावरच सोडलाय सर. सोडल्या सर्व हो. आता. सेल्फ नाही कंटेंट पण झालं आपल्याला आता. जर काही शंका असतील ना हा तर सरांना आपण विचारू. काय अडलं तर तसं पाहू काही ना. हे नाही. जेवढं समजतं तेवढं समजून घ्या. अडलं अच्छा, तर सर उद्याला सांगतील. म्हणजे आपला हा क्लास हा नाहीये, क्लास नाही उद्याला उद्या, ह्याच वेळेला गीताच गीतेचा आहे. क्लास आहे. कारण परवा अच्छा, म्हणजे उद्या. दत्त जयंती आहे ना, म्हणून मग ते परवा अच्छा, क्लास नाही. परवाला. हा हा. हा, म्हणून सुट्टी आहे. हो. बरोबर. हम्म. सुट्टी. अच्छा. तर म्हणजे दुसरं वाचताय का बुधवारी कोणी? आपला हा क्लास नाही मी म्हणून वाचते तुम्ही सर. बुधवारी सुट्टी मी का? वाचते. हा घ्या. हा. दिलीप शौनम क्लास आहे? समायाति सदा एक कुवस्त्रै मिनिट, एक मिनिट. कुपुस्तकै एक मिनिट, एक मिनिट. हा मी म्हटलं स्क्रीन उद्या बुधवारी गीतेचं आहे म्हणून आपला नाही आणि गुरुवारी सुट्टी देत आहेत का सर असं काही दत्त म्हटले नाही, जयंतीची? पण ते दत्त जयंतीचा विषय म्हणजे ज्या अर्थी परवा त्यांनी ठेवलं नाही म्हणजे परवा सुट्टी असणार असं. हा हा, बरं बरं. नॉर्मली कधी कधी असते सर. हा असं होऊ शकतं. म्हणजे आवाज गेलाय का? नाही कधी कधी असतोय म्हटलं हा क्लास. हा कारण मी पण बरेच दिवस अटेंड केला नाही म्हणून माहिती नाही. हा नाही बरोबर. ओके. कधी नाही, कधी आपला असते. सोमवार मंगळवार बुधवार ठरला होता परिचयचा. हा हा हा, सोमवार मंगळवार बुधवार 3च दिवस. पण त्यातला बरं आता उद्याचा बुधवार फक्त नाही होणार आहे. पुढचा होईल, पुढच्या आठवड्यात होईल. ओके. हम्म. हा, 8 तर- ते 8:45 ना? 8 ते 8:45. हो हम्म. हो 8 ते 8:48. 8:40. ओके. दुसरं आता घेऊया दुसरा श्लोक कोणतरी कोणी वाचा. हा. मी वाचते. हो. हो. शालां समायाति सदा कुवस्त्रै कुपुस्तकै संमलिनैश्च सम्मलिनैश्च लेखैः सदा विलम्बी पठने प्रतीपः सदीर्घसूत्री च लभते न सौख्यम. हम्म. म्हणजे जो शालां- शाळेत नेहमी हम्म. घालेली वस्त्र घालून जातो म्हणजे अस्वच्छ राहतो, हम्म. ज्याची पुस्तकेही वाईट, खराब, मलिन हम्म. आणि लिहिणे पण खराब असते, हम्म. नेहमी उशीर करणे, सदा विलंबी पठणे प्रतीपः अभ्यासाच्या विरुद्ध काहीतरी करणे, अशा दीर्घसूत्री आळशी माणसाला कधीही सुखसौख्य प्राप्त होत नाही. हम्म. याच्यामध्ये काय समायाती म्हणजे समायाती जमा होणे, जमा होणे आपण म्हणतो ना. त्या सैन्य जमा झालं कौरवांचं पांडवांचं. शालाम समायाती सदा शाळेत जाताना घाण कपडे घालतो. कुपुस्तक आहे, खराब पुस्तक आहे. आवाज येतोय ना? हो, हो, हो. समायातीचं हे नाही बरोबर वाटत आहे, जरा काहीतरी वेगळं. समायातीत हा, लक्षात येत नाही. नाही ठीक आहे, मग येते. त्याला बाजूला ठेवू पाहिजे आपण सध्या. हा, आपण सरांना समायातीचं विचारू आपण विचारूया. अर्थ कसा लावलाय तिथे. हा. किंवा मला थोड्या वेळ मिळाली माहिती मी टाकतो. अच्छा, ओके. समायाती म्हणजे मला वाटतं सगळ्याच बाबतीत असा असेल का अर्थ? नाही म्हणजे ते खाली अर्थ जो दिला ना, शाळेत नेहमी घाणेरडी वस्त्र घालून जातो. हो, पण म्हणजे ते असं हा. कुवस्त्रै म्हणून घाणेरडी वस्त्र कळतं, हा हा. आणि सदा म्हणजे नेहमी. हा. शाळा म्हणजे शाळेत जिथे जातो. शाळा एकत्र जातो. होते किंवा शाळेत जमतात जातो. असं काहीतरी. समायाती म्हणजे एकत्र असणे असं काहीतरी असावं, पण हा एकत्र बघूयात आहे आपण, पण विचारूया. नेमकं काय आहे ते काय माहिती. हा. याचा अर्थ काय आणि आहे ते समजा. वाक्यात संमलिनैश्चैवच हे बघायला पाहिजे, विग्रह हम्म. कसा करायचा ते. विग्रह आहे. ते याचा हे मलिन मलिन ए- आणि ऐव आणि मलिन ऐवच ऐवच एवच असेल. असेल कदाचित. ऐवच, हा. ऐवच असेल. सम्मलिन एव
संपत्नी प्लस एव प्लस च. एव बस. ह येणार ना मग. मलिन एवच. तेव्हा समायातीचं जे आहे एव ना ह. मूळ धातू या आहे. हा त्याचा उपसर्ग हो. वेगळा सम, त्याला सम या. हा सम म्हणजे सम्यकरित्या किंवा एकत्र किंवा पूर्णतः तो उपसर्ग लागला त्या अर्थ. अच्छा असं त्याचा आहे अर्थ का? होता सम हो. अधिक आ अधिक या म्हणजे समाया, आणि पुन्हा त्याला लागलं हा. समायाती. हे प्रथम किंवा तृतीय पुरुषामध्ये एक वचन झालं ते, आणि मग अच्छा. ते एक हो. वचन प्रथम मध्ये समायाती म्हणजे एकत्र येतो. हा हा असं काढलं का तुम्ही? हा छान. हा. म्हणजे शाळेत एकत्र येताना सदा घाणेरड्या वस्त्रांनी येतो असं. हा असं. हा बरोबर. म्हणजे त्या हिंदी आपल्या ग्रीन Green कलर आहे. मध्ये लिहिलंय, त्याच्यात थोडं चेंज करावं लागेल की शाळेत येताना सगळ्या असं पण काहीतरी नाही का? समायातीचं असं दिलंच नाहीये त्याच्यामध्ये. ग्रीन मध्ये कुठे दिलंय? नाही ना, म्हणूनच ते तर तेच त्याच्यात म्हटलं हा, ना. नाही दिलंय. तिथं जातो असं लिहिलंय ना, वस्त्र घालून जातो. हा हा. हा हा, मला तेच वाटलं जातो. हा. ते आणि शोधण्यामध्ये हे मला. So it is सममलिन only for one person. हा हा. हो हो मला मला It दिसायला is only म्हटलं. for एक हो वचन. हो हा. किंवा येतो असंही म्हणायचं असेल त्यांना, शाळेत नेहमी घाणेरडी वस्त्र घालून येतो. हा, ते एकच वचन आहे. हा. ओके. हा. आता पुढे आता सम्मिलीन. ह्या 2-3 गोष्टी सरांना विचारू इथे. ठीक आहे, चालेल. आणि सममलिन एवच असं एवच मला हो वाटतंय. हो. हा, एवच बरोबर आहे. बरोबर. हम्म. लेखई, हम्म. लेखई म्हणजे लिहिताना. हम्म. सदा विलंबी लेखैही पठणे म्हणजे प्रतिभव. लेखैही ही पण विभक्ती हे झाली, तृतीया विभक्ती आहे. बहुवचन ना. हा. तृतीया बहुवचन आहे का? ऐही असं लेख. येतं ते. गृहैः. हा, हम्म. तृतीया बहुवचन. तृतीया बहुवचन आहे. हम्म. प्रतिपह म्हणजे काय म्हणाल तुम्ही? नेहमी. वेगळं करणे, हा. विरुद्ध करणे असं. एकाच्या विरुद्ध होती. विरुद्ध विरुद्ध काहीतरी करणे. हा. प्रतिपह, विरुद्ध. हम्म. तृतीया म्हणजे नेसेद्वारा. म्हणजे पुस्तकैः नैः लेखैः कुवस्त्रैः. म्हणजे हे सगळ्या तृतीया बहुवचन आहेत बरं का. हम्म. म्हणजे त्या एकाच वाक्यामध्ये 2 आहेत. नेहमी उशीर करणे, अभ्यासाच्या हा विरुद्ध काहीतरी करणे असं. हम्म. हा हा हा. म्हणजे प्रतिभा हा एकच शब्द एवढं आपल्याला यायचं की अभ्यासाच्या विरुद्ध काहीतरी करणे असं. म्हणजे अभ्यास सोडून बाकीचं हम्म. काहीतरी करत राहायचं. विरुद्ध म्हणजे अभ्यास नाही करायचा. हम्म. हे का बरं सदा आहे? विलंबी. उषा किरण जोशीला काय कोणता क्लास नाही आला? संस्कृतचा क्लास चालू आहे. काय झालं? दिसतंय ना पुढे? हम्म. कोण? पुढचं पान आलं का 3 नंबर? हो हो हो. हो. नाही आलं. वाचू हा, का? आलं 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 आलं. आलं आलं. मी पुढे वाचू? हा. हा. क्रियासु थर्ड म्हणतो कथने. क्रियासू आहे ना. क्रियासू. हो. हो हा, हो. थर्ड. हे फोर्थ आहे. अच्छा, हा हा, ओके ओके. थर्ड हा, थर्ड. ठीक आहे. क्रियासू. हा, म्हणलो. क्रियासु मंदो कथनेषु तीक्ष्णः हम्म. भोज्येषु धीरः शयनेषु धीरः. सगळं वाचून घेऊ ना आधी. हो हो. हो हो. हा हा. दहेन पुष्टो मनसा तु भीरुः सदीर्घसूत्री लभते न सौख्यम. म्हणजे जो कोणतीही क्रिया काम करण्यात मंद असतो, हा. बोलण्यात तिखट असतो. म्हणजे भोज्येषु म्हणजे बोलण्यात का? भोजन नाही, हा. भोजन जेवताना. नाही नाही. भोजनेषु. भोजन हा. म्हणजे जेवण ना. कथनेषु, कथनेषु. कथनेषु म्हणजे बोलताना. म्हणजे कथनेषु बोलताना म्हणजे तिखट. बोलण्यात. सरळ हा. बोलणार नाही, वाकडं बोलणार, तिखट बोलणार. हा. हा. आणि भोज्येषु म्हणजे जेवताना. भोजन. भोजन करण्यात वीर. वीर. वीर असतो. म्हणजे भरपूर भरपूर जेवतो. भरपूर हम्म. जेवण करणार. झोपण्यात शूर दृढ असतो. देहेन शयनेषु पुष्टो धीर. मनसा तु भीरुः. हम्म. झोपण्यात शूर दृढ असतो म्हणजे भरपूर गाढ झोपतो. भरपूर झोपतो, गाढ झोपा हा. काढतो. आणि देहेन शरीराने पुष्टो. पुष्ट असतो. हा. पण देहेन दुसरा असतो. पुष्टो
हा, हम्म. पण मनाने मनाने विचार मित्र असतो. मनाने आता भित्र असतो, मनसा तू भिरू, मनाने हा. भित्रा घाबरट असतो. हम्म. असा दीर्घसूत्री त्याला कधीही सुख आणि सौख्य प्राप्त होत नाही. बरं. ही लक्षणं सांगितलीत. हो. आळशी, तामसी असा माणूस. सगळीकडे सप्तमी बहुवचनच आहे का पल्लवीताई? काय सप्तमी बहुवचन आहे. हो. क्रियासु, कथनेषु, भोज्येषु, शयनेषु. म्हणजे बोलण्यात, वागण्यात असं सप्तमी. हा, सप्तमी अधिकरण म्हणतो ना आपण. हो. सप्तमी म्हणजे चौथं वाचू. आलं. हा, अनादर वाचा. वाचायचं. हो हो अनादर वाचा. काय झालं? अनादरम सल्लभ संलभते संलभते अनादरम संलभते च स्वेभ्यः सवत्सर्णं संलभते जनेभ्यः पराजयं चापि सदा वरेभ्यः सदीर्घसूत्री लभते न सौख्यम. हा. अनादरम संलभते च स्वेभ्यः म्हणजे आपल्या जवळच्या लोकांकडून ज्याचा अनादर होतो. स्वेभ्य म्हणजे आपल्या जवळच्या लोकांकडून. स्वचे स्व म्हणजे जवळचे आपले आपल्या लोकांना. ही चतुर्थी बहुवचन आहेत आता. ही चतुर्थी बहुवचन आहेत. स्वेभ्य, स्वेभ्या, बरोबर. जनेभ्या, हम्म. वरेभ्या. इतर लोकांकडून ही ज्यांची निंदा निर्भत्सनाच होते. सनिर्भत्स संलभते जनेभ्य म्हणजे इतर लोकांकडून. पराजयम चापी सदा वरेभ्य म्हणजे कनिष्ठ लोकांकडून ज्याची नेहमी हेटाळणीच होते. अशा दीर्घसूत्री आळशी माणसास कधी सुख सौख्य प्राप्त होत नाही. सदा वरेभ्याचा काय होईल? संधी विग्रह. कुठलं म्हणणं? सदा वरेभ्यः. सदा अवरेभ्यः. मग शब्द काय करा? वरेभ्यः असं काय? अवरेभ्य म्हणजे नेमकं काय? बरेच शब्द आडले आपल्याला सोपा म्हणतो. आणि संलभते म्हणजेचा पण एक्झॅक्ट अर्थ नाही मला कळत. लभतेवरून लभते त्याला हे लागलं. लभते म्हणजे लाभणे, पण समलभते म्हणजे अति लाभणे व्हायला पाहिजे, पण इथे तर त्याचा विरुद्ध अर्थ होतो. बरोबर. ते पण आपण एकदा सरांना विचारूया. बरोबर, आपला विचार बरोबर आहे ना? म्हणजे आपण जो विचार काढलाय तो बरोबर आहे ना? इथं अनादर मिळतो असं म्हणायचंय का त्यांना? सल्लभते म्हणजे तसंच आहे. स हा उपसर्ग अनादर लागतो. होतो, अनादर भेटतो. मग मिळतो. बरोबर आहे. सल्लभते. पण लोकांकडून असं म्हटलंय ना. लोकांकडून असं लोकांकडूनचा शब्द, लोकांच्याकडूनचा शब्द कुठे आहे? जनेभ्या त्याचा अर्थ आहे ना. जनेभ्या. जनेभ्या बरोबर. भर्त्सनम म्हणजे निर्भत्सना. निर्भत्सना शब्द गेलाय आपला. हो, भर्त्सना, निर्भत्सना गेला. निंदा आणि पराजय. सीतेने केलेली निर्भत्सना. हो, तिथेच गेलाय. हो, आत्ताच गेलाय. बरोबर. शेवटचं आता हे यस्याति शौचम न तपो न दानम गुणो न ध्यानम विनयो न धर्मः शक्तिर्न वृत्तिर्न च योग्यतापि सदीर्घसूत्री लभते न सौख्यम. यस्य अस्ति ज्याच्याकडे आहेत, न म्हणजे नाही, ज्याच्याकडे नाहीत. काय नाहीत? शौचम म्हणजे पावित्र्य. काय? तस्य अस्ति आहे. यस्य म्हणजे ज्याच्याकडे. तस्य पुस्तकात नाही, यस्य अस्तिच आहे. माझ्या पुस्तकात. ओके. तस्य असे समजा तर त्याच्याकडे होईल. हो का? त्याच्याकडे तेच. पवित्रता नाही, तप नाही, ध्यान नाही, कष्ट नाही, दान करायचं नाही, गुण नाही, विनय नाही, धर्माचं आचरण नाही, शक्तीर्ण वृत्तीर्ण च योग्यतापि काहीच नाही जग. अशा माणसाला
आळशी माणसाला काही मिळत नाही. म्हणजे सगळ्याच्या मुळाशी आळस आहे आणि त्यामुळे त्याला कुठलाच गुण येऊ शकत नाही. हम्म. हम्म. आणि हे सगळं बाल संस्कृतम मध्ये म्हणजे हे तसं सेकंड किंवा थर्ड स्टँडर्डचं आहे बरोबर हो. संस्कृत मधले हम्म. NCERT. ह्याच्या पहिले पण बाल संस्कृत होतं ना. 2-3 येऊन गेले आपल्या असे ना. हो हा. त्याच्यामधले काही बालसंस्कृत शब्द मध्येच आहेत. आपल्याला आढळलेले आहेत, ते परत आपण बघून मी त्यातले काही मिळाले अर्थ हा. तुम्ही टाकतो, नाही तर मग हो सरने उद्या विचारू आपण परवा दिवशी. बरं. चालेल चालेल चालेल. ते ससर्ज क्षेमाय पण ते तसंच आहे ना. ते सरांनी असं संस्कृत. असंच घेतलं त्यावेळेला ना, ते क्षेमाय हा. ते झालं ते. हा, ससर्ज क्षेमायचं पण तसंच घेतलं. हो, नाही, ते बाल संस्कृतच आहे. हा, बालसंस्कृतचे बरेच आहेत आपल्याला. हा, बाल संस्कृत म्हणलं हे हा, तेच म्हणते. दिवा करम चाप हे जे काय हा. बाल संस्कृत म्हणलं. हो. आता हा दिलीपजी कुठला 17वात पाठ पण होता घ्या. ससर्ज हा क्षेमाय मला? हो हो हा हो पल्लवी ताई, बरोबर. मला एक हा विचारायचंय. हा 8वा पाठ आहे ना, आलसो बालहा, हा 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 हा. त्याच्यानंतर काय आहे? माझ्याकडे ती दोन्ही पानं कोरीच आली, त्याच्यात नाहीच आहे काही. अय्या, हो का? पाठ 9 पुस्तकामधले नाहीये. अकंपन हा, रावण प्रवीण. पाठ 9 आहे का? तो नाहीये. नाही, हे काय हे PDF मध्ये असेल ना. मध्ये PDF नाही मिळालं तुम्हाला? पीडीएफ मध्ये असेल. पीडीएफ मध्ये बघते. हा, त्या हा हा, त्या पुस्तकातले फोटो काढून पाठवून देतो तुम्हाला. हा. चालेल. आता राहिल्यापैकी काही एक कृदंत राहिले. कृदंत काय असतं माहित नाही आपल्याला. आता हा 17वा घ्या दिलीपजी. 17वा 17 घ्या, पटकन होईल. हो, 17वा काय आहे? 5 मिनिटात होईल प्रश्नोत्तराने. वस्तुनी अच्छा अच्छा, हा हा हा, ओके. काहीच म्हणजे काय अगदी माझी सिंपल आहे. नाही नाही म्हटलं नंतर मी वेळ पुढे की नाही काय माहिती. पुरेल पुरेल, वाचा वाचा. हे बघ, शब्दार्थ हा? मी वाचतो याच्यावरती आता. उष्णिशम पगडी किंवा टोपी, हा. निचोलकम जॅकेट, पानपत्रम हम्म. कप, शाटह किंवा शटिका धोतर, हम्म. युतकम म्हणजे शर्ट कुर्ता, तनुव्रम म्हणजे शर्ट. हम्म. हे किती अवघड आहे शब्द नाही. ऊर्णयस्कम अनुक्रम. स्वेटर, गलपट्टः मफलर, प्रावरः निचोलः कोट, ऊर्णा प्रावारः बाप. गरम कोट, प्रावारः पुन्हा एकदा गरम कोट लोकरीचाच आहे. 2 शब्द आहे त्याला, ऊर्णा प्रावरः किंवा प्रावारः दोन्ही पण. उर्वस्त्रम दोन्ही. हाफ पॅन्ट. हा. आता हे काय आहे? अंगवस्त्रम का? अंगवस्त्रम पायजामा लेंगा. अंगवस्त्र. आता उद्या घरी विचारलं तर किती अवघड आहे तुम्हाला. वर्षा तकह बरसाती किंवा रेनकोट, वर्षा प्रावारः बरसाती किंवा रेनकोट. 2 शब्द त्याला. म्हणजे प्रावार म्हणजे हे ड्रेस आहे ना, म्हणजे हा, असं दिसतंय. प्रावार म्हणजे आवरण सारखं. हा प्रावार म्हणजे प्रावर कोट सारखं. कोट कोट. आता वस्तुनिम, इदम किम, इदम मम हा. पुस्तकम, इदम किम, इदम मम लेखनी, इदम किम, इदम मम उष्णिशम म्हणजे पगडी, इदम किम, टोपी. हा. इदम हा. मम निचोलकम हे जॅकेट, किम अस्ति जॅकेट. तत् ते किम काय आहे, तत् अस्ति फलम, किम अस्ति इदम हे काय आहे. पुष्पम. अरे वा, कुठे पुष्पम लिहिलंय. सोपं 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 सोपं. इदम अस्ति मसी आहे, पात्रम पुष्पम आहे. आहे हा, का? आहे मसीपात्रम. शाईची बाटली आहे दोत. हे काल निघाला विषय तो. हो तदस्ती हो. वस्त्र, किमस्ति तत् म्हणजे हे काय आहे. हा. तदस्ती हे वस्त्रम काय आहे, हे काय. हे आपल्याला बोलता आले पाहिजे किंवा असे शब्द नाही हा जाणार. हा किमस्ति हा. तत् हे काय आहे. हो, तदस्ती त्यासाठीच पानपत्रम. दिला हा धडा. किमस्ति इदम हे काय आहे. इदम इदम अस्ति कंदुकम, पुस्तक लेखनी वस्त्रम निचोलम कंदुकम फलम, पानपात्रम च पुष्पम च संभवंती गृहे गृहे. संभवंती. प्रत्येक घरात ह्या गोष्टी असतात. त्याला धडा. हा पण हे 5 मिनिटं संपवायचं म्हणून वाचलं बरोबर. ते त्याच्यामध्ये हा खेळ आपल्याला किती अवघड हुशार आहे. होत आपण. आज आपल्याला. 3 धडे संपवले. काय सांगता? मग काय तर. आता सर म्हणते तुम्ही वाचून येत जा काय ते, मग काय अडलं तेवढं विचारत जा मला आता.
हो पण हे ना. संभाषणाकरता हे छान आहेत लेसन. नाही पण हे लक्षात राहणार म्हणजे हा. बोलल्याशिवाय नाही होणार हे. आता स्वेटरला नाही आपण कधी हा. म्हणणार ओढणं रस्कम आणि आपण गलबट्ट घरात ह. कोणाच असं बोलणार ना म्हणजे. घरी बोललं तर ते म्हणतात नाही नाही असं काही बोलायचं नाही म्हणून. बरोबर. पूर्ण प्रावारह प्रावारह पूर्वस्त्रम. हम्म. पूर्वस्त्र शब्द चांगला आहे आपण घातल्यावर. अंगवस्त्र म्हणजे अवघड आहे. आता जर आपल्याला म्हणायचं असेल की मला मफलर दे, तर मग कसं हा. म्हणायचं? मला म्हणजे मया, मया मम. मया, मम म्हणजे मला. हा, मन नाही हा. हा. मग गलपट्ट नाही नाही. दे, देला काय म्हणायचं? दे. दलाती ददामी दलाती द- दलाती म्हणजे देणे ना. हो हा. पण मला दे म्हणतोय ना आपण, म्हणून हा हा. हा, दे म्हणजे युअर आज्ञार्थी आलं ना तिकडे. हो 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 हो. बरोबर. हम्म. अशी छोटी छोटी वाक्य करायची तर आपल्याला हा, किती घरात प्रश्न येतात. मला कोणाशी म्हणजे. बोलायचं कोणाशी हा प्रश्न आहे ना ते. हो नाही. आधी लिहावं लागेल आपल्याला वाक्यात मग बोलावं लागेल ते. आधी म्हणजे आपण जसं माय सेल्फ लिहितो ना ज्युनियर सिनियरला, माय सेल्फ, हा. हा. तसं जरी लिहायचं झालं आणि मला मी नवीन स्वेटर आणला, असं साधं वाक्य आहे, तरी असं आपल्याला सगळे शब्द आणि त्याची रूपं आली पाहिजेत ना म्हणजे. हा तेवढं तरी ते यावं. आपण आधी आधी कागदावर लिहून मनात काढायचं. विचार करतो वाक्याचा आणि हम्म. मग ते ट्रान्सलेट करतो तसं होतं. हा. चालेल. चला काय 1 मिनिट राहिला असं. ह्याच्यात क्वेश्चन पेपरचं सॅम्पल मिळालं की बरं आहे. हा. हो हो. हो. काही कळतच नाही कसं विचारणं, कारण की कोणत्या लेसन मध्ये पण क्वेश्चन काही विचारले नाहीयेत, काहीच नाही, नुसते 1-2 लेसन मध्येच आहे. हो ना. बाकी काय सर्व बघू. असं ते सुभाषिताने माझं सर्व वाटतं मला लेसन्स वगैरे नुसतं पद्याच्या हो ना. ह्याच्यामध्ये they आहेत. are going to ask us to write the whole paragraph about हा. things. याच्यामध्ये I can't even make a sentence, so forget about हो writing ना ते paragraph. But अजून अवघडच आहे. वाक्य इंडिपेंडेंट नाही करता येत आपल्याला. वेळ लागतो हे करता येतं. म्हणून मला आणि पाहिजे होतं सरांना असं म्हणजे मराठी शिकताना आई कमळ बघ अशी वाक्य जेमतेम करता येत आहेत संस्कृत हो मध्ये. हो हो. बरोबर. बरोबर आहे. की ज्याला फारशी कुठली विभक्ती वगैरे नाहीये. आणि आता म्हणजे गाईवरती 4 वाक्य लिहा असं गहूवरती. जमेल असा मला अभ्यास काय. चालेल. करायचा. हो चालेल. ओके. चालेल, थँक्यू. मग आता सोमवारी ना.